गुड इव्हनिंग सर्वांना. पक्ष्यांचा पण किलबिलाट येतो आहे ऐकू. संध्याकाळची वेळ आहे. एकदम छान असं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे, शांत. चिमण्या पण आहेत. इकडून सूर्य आहे. लोणचं तयार करणं चालू आहे. साधारणतः 2 किलो मिरच्या आहेत. आणि ही आहे माझी आजी. बघा किती निखळ तिचं हास्य आहे ते. आणि हेच ती स्माइलिंग फेस आहे तिचा. आणि मला खूप आवडते. पाहू शकता तुम्ही. एकदम कंटिन्युअसली फ्रेश असते ती. आणि असायलाच पाहिजे मित्रांनो. तिच्याकडून शिकलं पाहिजे. ती कधीही टेन्शन मध्ये नसते. आणि आता ह्या मिरच्याचं लोणचं तिनं करायला घेतलेलं आहे. पाहूया कशी बनवते ती लोणचं. सर्व मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या पोत्यावरती असं कोरडं करायला टाकलेले आहेत. तिलाच विचारू कसं करणार आहे लोणचं. तर ह्या मिरच्यामध्ये काय टाकणार आहेस तू आजी आता? तुम्हाला आज आणखीन एक माझ्या आजीची गोष्ट सांगायची आहे की आपल्या जुन्या काळामध्ये बघा लग्न समारंभ असतील तर परभणी जिल्ह्यातलं माझं बालपण आहे. जे कोणी परभणीकर असतील तर त्यांनी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की परभणी जिल्ह्यातून कोण कोण आहे ते. तर आजी माझी तिकडचीच आहे. तर जेव्हा पण मी तिकडं जायची बालपणी माझ्या आईसोबत म्हणा, तर तिकडं गेले ना तर माझी आजी ती एवढं छान अशा जात्यावर ओवे म्हणायची. तर मला ते खूप आपण तिला विचारूया. आणि मला असं वाटलं आज की तुमच्याशी ते शेअर करावं, तुम्हालाही ते माहिती असावं. आजी तुला कोणत्या ओव्या येतात ग आता म्हणता? लहानपणी तू म्हणायचीच बघ, मी आजोळ आले की आली लगन साराई जीवा कावरा बावरा भासा राजेंद्र बजार कोण्या तिथीला नवरा ये ग सकुल ये ग कुकू कबला जती शंकराच्या माडी मंदी जाते वाजती माडी तुनी हायली तुनी कोण बोललं हसुनी माझा प्रेम सकाव जल्दी चालला लगन सराई जीवा मयक ठाकूर हिंड गाऊ गाई हुंड्या बिगर नवरा नाही लगण्याची तीन आधी देवऱ्याच्या देवा मंग सोयऱ्याच्या गावा ये ग सकुल ये ग कुकू कबला जती शंकराच्या माडी मंदी जाते वाजती माडी तुनी हायली तुनी कोणबा बोलला हसुनी माझा प्रण सकाव जल्दी चालेला. बाबा जगदंबेचं पण तिला गाणं येते. ती पण म्हणणार आहे. तर कर मग आजी चालू. आई अंबाली सोन्याच्या पाऊलाने दारी प्रकटली जगदंबा दारी प्रकटली जगदंबा हिरवी चोळी पैठणी लाल आंबे माझ्या घराशी चाल हिरवी चोळी पैठणी लाल माझ्या घराशी चाल हिरव्या हिरव्या चुडाव्याचा हळदीवरी कुंकू भांगी भरून गुलाल भांगी भरून गुलाल हिरव्या हिरव्या चुडाव्याचा आवाज खनखनतो पायव जोडव्याचा नाद घुमतो हिरवी चोळी पैठणी लाल आंबे माझ्या घराशी चाल हिरवी चोळी पैठणी लाल आंबे माझ्या घराशी चाल. हे झालं माझ्या आजीनं म्हणलेल्या गाणे किंवा ओव्या. तर मी पण एक छोटीशी प्रॅक्टिस करणार आहे. मला काही तेवढं जमत नाही, पण आहे मला आवड अशी म्हणण्याची. बसले आपल्या YouTube वरती चेक करून म्हणायचं. तर मी पण एक ट्राय करते.
पायी पैंजण पैंजण वाजती, ही गवळण हरीला लाजती, ही गवळण हरीला लाजती. सूर सनया वाजती, सूर सनया वाजती, ही गवळण हरीला लाजती, ही गवळण हरीला लाजती. एक गवळण होती धीट, धरी हरीचे मनगट, एक गवळण होती धीट, धरी हरीचे मनगट. सूर सनया वाजती, सूर सनया वाजती, ही गवळण हरीला लाजती, ही गवळण हरीला लाजती. एका जनार्दनी गवळण आली हरीला शरण, एका जनार्दनी गवळण आली हरीला शरण. सूर सनया वाजती, सूर सनया वाजती, ही गवळण हरीला लाजती, ही गवळण हरीला लाजती. पायी पैंजण वाजती, पायी पैंजण वाजती, ही गवळण हरीला लाजती, ही गवळण हरीला लाजती. धन्यवाद. कमेंट करून सांगा की आजीच्या खास गवळणी किंवा गाणे जे आजीने म्हणलेले आहेत. विचार करा मित्रांनो, आज तिचं 75 ते 80 ह्या रेंजमध्ये वय आहे तिचं. तर ह्या वयामध्ये सुद्धा ती एकदम उत्साहाने आणि एकदम फ्रेश माइंडने कोणतंही असं काम करते, ती न थकता न दमता, आणि इतक्या छान ओव्या सादर करते. तिला जास्त म्हणजे असं कसं ते फर्स्ट टाइम तिला मी कॅमेरा आणि तो माईक लावल्यामुळे थोडीशी ती गोंधळली. तर खूप छान म्हणते ती, मला आता अनुभव आहे. ठीक आहे, नेक्स्ट टाइम आणखीन तिच्याकडून आपण तिला थोडंसं कम्फर्टेबल करते मी, आणि त्यानंतर अजून ती छान म्हणेल, त्यात काही वाद नाही. तर झालं का मग तुमचं चहा पाणी वगैरे? काय करत आहे? तुमच्याकडे तापमान कसं आहे? इकडे तर खूप जास्त आहे वातावरण, म्हणजे तापमान जास्त आहे, पाऊस वगैरे नाही. चला मग, आजचा हा आमचा संडेचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि परभणीहून कोण कोण पाहत आहेत ते सुद्धा नक्की कमेंट करा. असे आजीसोबतचे आणखी काही ब्लॉग्स तुम्हाला पाहायला आवडतील का ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा प्रेस करा, जेणेकरून माझे येणारा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन किंवा मी जे लाईव्ह येत असते तर त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येत जाईल. आणि स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. चला मग, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तर काळजी घ्या तुम्ही सर्वांनी. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Wow.